येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजरात भंडार खोबरं उधळत पालीच्या खंडोबा यात्रेला सुरुवात झाली आहे। महाराष्ट्र आणि कर्नाटकातनं भाविक या यात्रेसाठी पालीमध्ये दाखल झाले। चला तर मग आपण हे लुटूयात या यात्रेचा आनंद। येळकोट येळकोट जय मल्हारचा गजर। भंडार खोबऱ्याची मुक्त उधळण। चला पाहू पालीच्या खंडोबाची यात्रा। येळकोट येळकोट जय मल्हार आणि सदानंदाचा येळकोट अशा आरोळ्यांनी पालीच्या खंडोबाच्या यात्रेला सुरुवात झाली। महाराष्ट्र आणि कर्नाटकातून आलेल्या भाविकांनी खोबऱ्याची मुक्त उधळण केली आणि लाखो जणांचं कुलदैवत असलेल्या खंडोबा आणि म्हाळसा देवीचा विवाह सोहळा संपन्न झाला। महाराष्ट्र आणि कर्नाटक हे दोन्ही राज्याचे या लोकांचे एक श्रद्धास्थान आहे। लोक मोठ्या भावी भक्तांना या यात्रेस येतात, देवाला नवस बोलतात, देव त्यांच्या नवसाला पावत असतो आणि हे पिढ्यानपिढ्या हे प्रत्येक हा वारसा लोकांचा चालत आला आहे। मी चालत राहावा, मी माझे वडील ते माझे पहिले या वारीला यायचे, त्यांच्या आजोबा यायचे, आता मी जवळ 30-40 वर्षाला या यात्रेला येत आहे। या यात्रेत पेंबर गावातून खंडोबा देवाला विवाह सोहळ्यासाठी नदी पलीकडे असणाऱ्या पाली गावात आणण्यात आलं। यासाठी रथ सजवण्यात आला। यावेळी भाविकांनी येळकोट येळकोट जय मल्हारचा गजर केला आणि रथावर भंडार खोबऱ्याची उधळण केली। विवाह सोहळ्यापूर्वी भाविकांनी जागरण गोंधळ घालून घरातील देवांची पूजा केली, तर काहींनी मुलांच्या वजना एवढ्या भंडार खोबऱ्याची खरेदी करून नवस फेडला। पिढ्यानपिढ्या चालत असलेल्या परंपरेचा आणि श्रद्धेचा हा उत्सव डोळ्यात साठवावा असाच आहे। ओंकार कदम, साम टीव्ही, सातारा।